गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि समर्पण ह्या आपल्या विज्ञान भाग 1 मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या फ्रेश बॅचमध्ये आपण ऑलरेडी अनुवंशिकता व उत्क्रांती या चॅप्टरचे जेवढे काही बेसिक्स होते हे आपल्या भाग पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 2 आणि आज आपण ऍक्च्युली चॅप्टर शिकणार आहोत मुलांनो. त्याचबरोबर काही वेगवेगळ्या व्याख्या असतील, एक्झामला येणारे प्रश्न असतील, या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच मुलांचा, आपल्या मराठी मुलांचा खूप छान रिस्पॉन्स येतोय. असाच रिस्पॉन्स असू द्या. तुमच्या अधिकाधिक मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा, कारण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या प्रत्येक मुलापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हाच आपला खरा उद्देश आहे. सायन्सवाला दादा या टेलिग्राम चॅनलवरती लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण तिथे तुम्हाला सायन्सच्या नोट्स भेटणार आहेत. दादा आम्हाला टेलिग्राम बद्दल फारशी माहिती नाहीये रे. मग सिंपल एक काम करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर फक्त तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यात कुठलीही फीज नाहीये. त्याद्वारे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरद्वारे ऍड केलं जाईल आपल्या सायन्सवाला दादाच्या व्हॉट्सअप ग्रुपला, जिथे तुम्हाला पूर्णपणे नोट्स अवेलेबल असतील. त्यामुळे नक्की लवकरात लवकर जॉईन व्हा. आज आपण बघणार आहोत विज्ञान भाग 1 अनुवंशिकता व उत्क्रांती या चॅप्टरचा भाग नंबर 2. बघूया आता या चॅप्टरच्या काही व्याख्या इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिले आहे पोरांनो सेंट्रल डोग्मा. डोग्मा रे डोग्मा, सेंट्रल डोग्मा. मग सेंट्रल डोग्मा म्हणजे नक्की काय बघा. ज्याने भाग पहिला बघितला असेल ना, पेशी म्हणजे नक्की काय, डीएनए काय आहे, आरएनए काय आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप इझी जाईल. जर तो बघितला नसेल तर बाबा रे प्लीज तो व्हिडिओ आधी बघा आणि मग या व्हिडिओला सुरुवात करा, कारण तरच तुम्हाला लवकरात लवकर समजायला मदत होईल. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा. पहिले काय रे पोरांनो, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, जेव्हा प्रथिनांची निर्मिती करायची असते. कोणाची निर्मिती? प्रथिनांची. प्रथिने काय रे पोरांनो, आता मी बोलतोय, बोलण्यासाठी काय पाहिजे, एक एनर्जीची, ऊर्जेची गरज पाहिजे. मग ही ऊर्जा, एनर्जी कशामधून भेटते रे, तर आपल्याला ती मिळत असते प्रथिनांमधून. मग ह्या प्रथिनांची निर्मिती कशाद्वारे होते, तर प्रथिनांची निर्मिती ही होत असते डीएनए द्वारे. पोरांना लगेच प्रश्न मिळेल की अरे दादा डीएनए असतात आपल्या केंद्रकामध्ये क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे असतात. मग गुणसूत्रे हे पुढच्या पिढी तयार करण्याचं पण काम करतात, म्हणजे बाळ तयार करण्याचं. मग डीएनए हे पण काम करतं? नाही. डीएनए म्हणतो अरे सगळे कामं काय मी एकट्याने करायचे का? नाही. मग डीएनए आता कोणाला तरी अपॉइंट करणार. मग डीएनए कोणाला अपॉइंट करतो? या कामासाठी डीएनए अपॉइंट करतो आरएनए, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. सिंपल व्याख्या बघा. प्रथिनांची निर्मिती होते कोणाद्वारे रे? डीएनए द्वारे. कोणाच्या माध्यमातून? आरएनएच्या माध्यमातून. सिंपल आहे की नाही? सिंपल मध्ये तुमच्या गालावर डिंपल पडोस तर एवढं इझी आहे पोरांनो. चला सेंट्रल डोग्माची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय, जी तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. 1 मार्क्स साठी बोर्डला ऑलरेडी विचारल्या गेलेली होती, त्यामुळे नीट लक्षपूर्वक बघा. प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. सिंपल आहे की नाही? डायग्राम वरून सिंपल समजलं, एवढी व्याख्या लिहून यायची 1 मार्क्स. बूंद से समुद्र बनता है बच्चा, त्यामुळे ही गोष्ट खूप लक्षात ठेवा. चला यानंतर प्रतिलेखन. कोणाचं लेखन? प्रतीचं लेखन. कोण आहे प्रतिलेखन? बघूयात आता प्रतिलेखन म्हणजे काय. तयार होतो आरएनए. नीट बघा, कन्फ्यूज नका हो. प्रतिलेखन मध्ये काय तयार करायचं आहे? आरएनए. कोणापासून तयार करायचं आहे? डीएनए पासून. कशासाठी तयार करायचं आहे? प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी. डीएनए पासून आरएनए तयार करायचा आहे. कशासाठी? प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी. या प्रक्रियेला म्हणायचं प्रतिलेखन. सिंपल आहे का नाही? एकदम चब्बा. चलो प्रतिलेखनची व्याख्या जी आहे ना, इम्पॉर्टंट आहे बघा. आता डीएनए वरील न्यूक्लिओटाइडच्या क्रमानुसार. डीएनए म्हणजे काय? तो डबल असा दोऱ्या दिसतात तुम्हाला खाली डायग्राम मध्ये दिसत असतील. मग ही जी दोरी सारखं स्ट्रक्चर आहे हा डीएनए. त्याच्यामध्ये अशा आकपेटर सारख्या काड्या दिसतात तुम्हाला, TACGTT असा कोड दिसतोय त्याच्यावरती. त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. काय म्हणायचं रे राजांनो? न्यूक्लिओटाइड. बबडे काय म्हणायचं रे? न्यूक्लिओटाइड म्हणायचं. मग डीएनए वरील न्यूक्लिओटाइडच्या क्रमानुसार mRNA ची निर्मिती होते. दादा तू तर बोलला डीएनए पासून आरएनए तयार करतो. मग mRNA काय? आरएनए, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. एम म्हणजे मेसेज.
मेसेज करता ना तुम्ही, चॅटिंग रे चॅटिंग. हा, मग mRNA म्हणजे जो मेसेज आहे, मेसेंजर RNA तयार होतो कोणापासून? DNA वरच्या न्यूक्लियोटाइड पासून. या प्रक्रियेला म्हणायचं प्रतिलेखन. सिंपल आहे की नाही राजांनो? अगदी सिंपल आहे. चला पुढे, भाषांतरण. काय करायचं आता आपल्याला? भाषांतरण करायचंय. बघा सिंपल मध्ये बघूयात आपण. आता आपण घेतले पहिले mRNA. काय घेतले? ते mRNA, मेसेंजर RNA घेतलेले. मला सांगा, या प्रत्येक गोष्टीवरती कोड आहे, TAA, CT, GGC असं समथिंग कोड आहे पोरांनो. मग आता हा कोड मला काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. काय करायचं आहे? समजून. मला सांगा, प्रथिने तयार करायची आहेत, एक भाषा तयार करायची, मला समजून घ्यावं लागेल ना की नक्की हे काय बाबा रे. मग हे समजून घेण्यासाठी आपण tRNA आणतो, म्हणजे अँटीकोडॉन. हे जे कोड आहे, कोडला सॉल्व करण्यासाठी अँटीकोडॉन. ईट का जवाब पत्थर से. मग ही ईट आहे, याच्यावरती पत्थर टाकायचं आपल्याला. व पत्थर म्हणजे कोण आहे? तुमचा tRNA, ज्याला आपण म्हणतो अँटीकोडॉन. काय आहे रे पोरांनो? अँटीकोडॉन. माझ्या मागे रिपीट करायचंय तुम्हाला. जेव्हा आपण ऑफलाईन लेक्चर घ्यायचो ना, पूर्ण एनर्जीच्या सोबत जेवढ्या जोरात मी रिपीट करायचो तेवढे पोरं रिपीट करायचे, जेणेकरून काय व्हायचं? मुलं ऍक्टिव्ह राहायचे, लेक्चरला लक्ष लागायचं. तुम्हाला इथे काय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, पण तुम्हीही रिपीट करत गेले की नाही, तुम्हाला गोष्टी खूप सिंपल येणार. बरेच मुलं असेल की ज्यावेळेस एक्झाम होते बोर्डची किंवा शाळेतले पेपर होतात ना, आन्सर विसरून जातात, तुम्ही ब्लँक होऊन पडतात. पण ज्या गोष्टी तुम्ही माझ्या मागे रिपीट केलेल्या असतात, तुमच्या आठवतं. अरे कोडॉन, कोडॉनवर अँटीकोडॉन, दादा काहीतरी बोलला होता, आपल्याला लक्षात येतं आपल्याला या गोष्टी. त्यामुळे रिपीट करायची सवय लागायची पोरांनो. आता तुम्ही बघा, कोडॉन्स आहेत खाली, कोडॉनवरती कोण आलेत? अँटीकोडॉन, tRNA आलेला आहे. मग आता ही भाषा समजून घेतोय. काय करतोय? हा समजून घेतोय. बघा काय म्हणतोय, mRNA वरील संदेशानुसार, खाली mRNA आहे, त्याच्यावर संदेश आहे. tRNA द्वारे हा अँटीकोडॉन म्हणजेच कोण आहे? तुमचा tRNA. अमायनो आम्ले पुरवली जातात. तो वरती ब्ल्यू कलर, निळ्या रंगात एक गोल दिसतोय ना, अमायनो आम्ले मिळवले जातात. mRNA वरून कोण बसतं? tRNA. त्याच्याद्वारे अमायनो आम्ले मिळवली जातात. यासाठी tRNA वर जो अँटीकोडॉन आहे, बघितला अँटीकोडॉन आहे, अँटीकोडॉन असतो ज्याचा क्रम mRNA वरील कोडॉनला पूरक असतो. यालाच म्हणायचं भाषांतरण. काय म्हणणार आहे पोरांनो? भाषांतरण. सिंपल मध्ये घालावरती डिंपल रे बच्चा. चलो, आता भाषांतरण झालेलं आहे. मग आता हा एका ठिकाणी तुम्ही नीट ऑब्झर्व जर का नीट केला असेल, हा जो आपला अँटीकोडॉन आहे tRNA किती पेअरवर बसलाय? 3 कोडॉनवर बसलेला आहे. कोणावरती रे? 3. 10-12 जणांवर बसलाय का? काय भेळ वता चालू आहे का तिथे? सगळेजण पार्टी करायची, चला आओ बच्चो प्रोडक्ट बनाते हैं, असं आहे का तिथे? नाही. मग 3-3चे गट केले, त्याच्यावरती tRNA म्हणजे कोण बसला? अँटीकोडॉन बसलेला आहे. मग आता हा एकाच ठिकाणी बसेल का रे? चलो आज इथेच मुक्काम, ठाई ठाई मुक्काम इथे, असं चालतं का रे? नाही. मग हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाणार. कस काय? बघूया. स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजे काय? पहिले 3 वर होता, आता थोडा पुढे ढकललाय, पुढे आलेला आहे का नाही पोरांनो? मग हा जो रायबोझोम आहे, अँटीकोडॉन tRNA वर जो बसलेला आहे, रायबोझोम बसलेला आहे, हा एका टोकाकडून म्हणजे लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे पूर्णपणे मूव्ह होतोय. बघा, याच्यावरती पहिले अमायनो आम्ल, जो निळ्या रंगाचा गोल आहे, किती आहे? 1 आहे. पुढे सरकला, याच्याद्वारे अजून एक अमायनो आम्ल भेटणार. मग अजून पुढे जाणार, याच्याद्वारे अजून एक अमायनो आम्ल भेटणार. ही प्रोसेस पुढे होतच जाते. दादा असं का होतं? सिंपल लॉजिक. मला एक गोष्ट सांगा, आपण जेवण करतो म्हणजे पोळी खाल्लेली आपण आता. मग ही पोळी खाल्ल्यानंतर मला सांगा राजांनो, पोटात गेल्यानंतर असं होतं का रे की दादा फक्त खालच्या भागात भूक लागते, वरच्या भागात लागत नाही? असं कधी होतं का राजांनो? नाही. मग आपल्या डोक्याला, आपल्या हाताला प्रोटीन पाहिजे असेल तर ते काय पूर्ण बॉडीत जायला हवं का नाही? इन्फॉर्मेशन, माहिती घ्यायला हवी का नाही? मग एका टोकाकडून पुढच्या टोकापर्यंत जी प्रोसेस होते याला आपण म्हणतो स्थानांतरण. काय म्हणतोय? स्थानांतरण. एक एक अमायनो ऍसिड आपल्याला अमायनो आम्ल भेटत गेला. डेफिनेशन बघा, रायबोझोम mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या एका टोकाकडे जातो ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? 3-3चा गट केल्याने. यालाच म्हणायचं स्थानांतरण. कोणाचं तरण? स्थानाचं तरण. कोणाचं तरण? स्थानाचं तरण. पुढे उत्परिवर्तन. आता पोरांनो ऊत आलेली, ऊत. मग ऊत आल्यावर काय होतं? काहीतरी केल्याने काहीतरी होणार.
सिंपल लक्षात ठेवा, आपले जेवढे लेक्चर्स होतील ना त्याच्यात एक डायलॉग फिक्स आहे आपला, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग आता जेव्हा एक महत्वाची प्रोसेस चालू असते, एका पिढीतील जनुकीय लक्षणे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? अरे गाण्या, अनुवंशिकता म्हणतात. लेक्चर नंबर 1 मध्ये पहिलेच डेफिनेशन आपण शिकलो होतो. मग आता जेव्हा हे जे जनुकांमध्ये अचानक बदल घडून जातो, दया कुछ तो गडबड है दया, दया तोड दे दरवाजा. मग आता हा डीएनएचा दरवाजा तोडणार. मग आता दरवाजा तोडला कसा जातो रे बाबा? सिक्वेन्स नीट बघा पोरांनो, अंतर बघा. TAA CTGCA कोड दिसताय तुम्हाला त्याच्यावरती. मग अचानक पद्धतीने काय बदल घडले? बदल म्हणजे काय? अरे हे तो गजब हो गया रे बाबा. मग असं गजब झालं इथे. आता काय झालं इथे? GATA याने रिप्लेस केलं. कोणाची जागा घेतलीये? TGC ची. अचानक बदल घडला. दादा हे अचानक बदल घडल्याने कायच होणार आहे? हे काय कोणताही नाही बाबा. बदल घडला म्हणजे आजार येणार. कुठला आजार रे? अनुवंशिकतेचा आजार. मग काय? उत्परिवर्तनामुळे अचानक असे जे बदल होतात त्यामुळे सिकल सेल अनामिया, कोणाची मिया? आणाची मिया, ॲनेमिया हा आजार होतो. याला अनुवंशिक विकार असं आपण म्हणतो. 9वीला तुम्ही ह्याबद्दलचे बरेच अनुवंशिक विकार शिकले आहात. याच्याबद्दल मी एक तुम्हाला इथे सांगितला. उत्परिवर्तन एकदम क्लिअर आहे पोरांनो, एकदम क्लिअर आहे. चला पुढे. उत्क्रांती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या चॅप्टरचा सगळ्यात छान अशी सुरुवात करतोय आपण. उत्क्रांतीची व्याख्या इम्पॉर्टंट आहे आणि उत्क्रांतीचा सिद्धांत तुमच्या शाळेतल्या एक्झामसाठी शाळेतल्या मुलांना विचारला जातो. बऱ्याच वेळा विचारला जातो. जी तुमची प्रथम घटक चाचणी आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे नीट काळजीपूर्वक ऐका पोरांनो. उत्क्रांती मस्त ना स्टोरीच्या मार्फत सांगतो म्हणजे तुम्हाला छान समजेल. असं प्रॉपर तुम्हाला त्या हिस्ट्रीमध्ये आपण जाऊया कशी उत्क्रांती झाली होती. सजीवांमध्ये दीर्घ कालावधीत होणाऱ्या क्रमिक बदलांना उत्क्रांती असे म्हणतात. आता सजीवांमध्ये दीर्घ कालावधीमध्ये बदल झालेले आहेत. मला एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. आता आपण लहान बाळ असतो काय होतो. लहान बाळानंतर डायरेक्ट 25-30 वर्षाचे घोडे का आपण? नाही. बराच कालावधी गेला पोरांनो. म्हणजे सिंपल आहे. आपण लहानपणी मिया मिया असं असतो आपण. मग हळूहळू आपले डोळे असे ओपन वगैरे, आपण इकडे तिकडे बघायला लागतो. मग आपण चालायला लागतो. मग आपण बोलायला लागतो. हा बदल हळूहळू एका क्रमिक गतीने होत असतो. मग यालाच म्हणायचं उत्क्रांती. काय म्हणणार रे राजांनो? उत्क्रांती. तसं आपल्या या पृथ्वीवरती उत्क्रांती म्हणजे आपण सजीव कसे निर्माण झाले, पहिले या पृथ्वीवर काय होतं, हे असे जे प्रश्न विचारतात ना, जो सगळ्यात जास्त प्रश्न विचारतो, ज्याला सर्वात जास्त प्रश्न पडतात तोच भविष्यात सायंटिस्ट होऊ शकतो. प्रश्न पडला, आपण एक विचार करा, आपण असे निर्मित झालो. सगळ्यात पहिले या पृथ्वीवर काय असेल रे? कशी निर्माण झाली असेल ही पृथ्वी? या क्युरिओसिटीच्या उद्देशाने शिकायचं आपल्याला आता पुढचा धडा. प्रॉपर सिनेमाच्या स्टोरीमध्ये आपण चाललोय पोरांनो. उत्क्रांती कशी चालू आहे बघा. 3.5 अब्जा पुरुषांपूर्वी पोरांनो पृथ्वीवर कोणताही जीवन नव्हते. 3.5 अब्ज वर्षांअगोदर विचार करा, पृथ्वीवर काहीच नव्हतं. ना बिल्डिंग्स, ना पाणी, जमीन, तुमचे झाडं, काही नाही. अगदी पूर्णपणे ओसाड असलेला हा प्रदेश होता आपला पृथ्वी. 3.5 अब्जांवर्षां अगोदरची गोष्ट आहे. मग हळूहळू याच्यामध्ये कसा बदल घडत गेला, उत्क्रांती कशी होत गेली ते आता आपण बघूयात. मग सुरुवातीला समुद्रातील केवळ अत्यंत साधी मूलद्रव्य अस्तित्वात होती. म्हणजे जसं जसं समुद्र होता ना, त्याला सुरुवातीच्या काही फेजमध्ये, स्टार्टिंग फेजमध्ये फक्त काही साधी मूलद्रव्य आढळली होती. त्यापासून हळूहळू साधी सेंद्रिय असेंद्रिय संयुगे तयार झाली. याच्यापासून काय तयार झालं? सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे तयार झालेली. जसं की आपण म्हणतो ना क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल सारख्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या काही गोष्टी तयार व्हायला सुरुवात झायला लागली असं म्हणतो आपण त्याला हळूवार पद्धतीने. मग आता ह्या जीवनाची सुरुवात कशी झाली? ज्यावेळेस समुद्र आहे, काही मूलद्रव्य आले. मग याच्या नंतरच्या काळामध्ये पहिला जीव आला तरी कस काय? सुरुवातीचा काळ कळाला काहीच नव्हतं. मग नंतर जे साधे संयुग होते ना मुलांनो, त्यापासून प्रथिने व केंद्राकमले सारखी गुंतागुंतीचे संयुगे तयार झाली.
दादा हे विचारणार आहे का पेपरला? हे फार विचारलं जात नाही, बट आपल्याला एक सिक्वेन्स माहित राहावा की नक्की चॅप्टर काय, आपला धडा काय. बघा 10वीला अभ्यास करताना मुलांना 9वी सारखं नाहीये. काही पण शिक्षक आले, थोडंफार आपल्याला शिकवलंय, काही समजलंय, काही नाही समजलंय, रट्टा मारला झालं. इकडं अजिबात असं चालत नाही. प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करणं आणि मग पाठांतर करणं इज बेस्ट, ऑलवेज बेस्ट आहे. कारण पेपरला ज्यावेळेस तुम्ही जाताना अचानक ब्लँक होऊन जाताना, जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला पूर्ण चॅप्टर माहित असेल, तुम्ही काहीही लिहू शकतात पेपरला, काही पण. बोर्डाला काही लिहिलं तर ठीक आहे, एक वेळेस बोर्ड मार्क्स देणार. शाळेच्या एक्झामला असं नाही, स्ट्रिक्टली पेपर चेक होणार तुमचे स्टार्टिंग फेज मध्ये तरी. चला आता हे साध्या संयुगांपासून प्रथिने व केंद्राकमलेसारखी गुंतागुंतीची संयुगे तयार झाली. या गुंतागुंतीची जे संयुगे तयार झाली आहे त्यांच्यापासून पहिल्या प्राचीन पेशी तयार झाल्या. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून पेशींची संख्या वाढू लागली. सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला, साधे संयुगे होते, त्याच्यापासून प्रथिने आणि केंद्राकमले आली. त्यानंतर गुंतागुंतीचे संयुगे तयार झाले. या गुंतागुंतीच्या संयुगापासून काय तयार झालं, प्राचीन पेशी. पेशी बेसिक लेक्चर मध्ये, पहिल्या लेक्चर मध्ये आपण शिकवलं होतं पेशी म्हणजे काय. सगळ्यांना माहिती, आपण पूर्ण आपलं जे शरीर आहे कशापासून तयार झाले, पेशीपासून. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय पोरांनो, पेशी. पेशी रे पेशी, काळ्या काळ्या पेशी. चलो मग पहिल्या प्राचीन पेशी ह्या तयार झाल्या. मग ह्या पेशी ज्या आहेत, आता मला सांगा कोणालाही जगायचं असेल, फूड लागेल, भक्षण, काही ना काही खाण्याची गरज आहे. मग ह्या पेशी काय करायला लागल्या, आजूबाजूला जे काही रसायन होते त्यांचं भक्षण करून त्या वाढू लागल्या. हळूहळू पेशींची वाढ होत गेली. मग पुढे काय, नैसर्गिक निवडीची सुरुवात झाली. मग काय रे बाबा रे, प्राचीन पेशींमध्ये थोडेफार फरक निर्माण झाले. आता मग फरक काय, थोड्या थोड्या पेशी दिसायला वेगवेगळ्या लागल्या. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण सगळेजण ह्युमन बिंग्स मानव आहेत. आपण म्हणतो ना ते US आउट ऑफ इंडियावाले लोक जरा वेगळे दिसतात, UK अमेरिकेवाले जरा गोरे. आपण म्हणतो आपला एक भारताचा एक वेगळा रंग आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिज वेगवेगळे रंग, म्हणजे पेशींमध्ये काय फरक. तसं इकडे पण प्राचीन पेशींमध्ये थोडेफार फरक निर्माण तयार व्हायला सुरुवात झाली. सभोवतालच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या पेशी ह्या टिकल्या. आता मला सांगा, ज्या पेशी वाढत होत्या सगळेच वाढून गेलेत का रे? नाही, काहीतरी सभोवतालचं असं वातावरण होतं की त्या सहन नाही करू शकल्या, त्या बिचाऱ्या चालल्या गेल्या. राम राम सत्य हे झालं त्यांचं. पण काही पेशींनी स्वतःला सक्षम बनवलं या पृथ्वीवर राहण्यासाठी, मग त्या टिकल्या. परिस्थितीशी जुळवून घेऊन न शकणाऱ्या पेशी नष्ट झाल्या. ज्यांनी आजूबाजूची परिस्थिती, इथलं पाणी, वारा, ऊन, हवा यांच्याशी जे सस्टेन नाही करू शकले, म्हणजे जगू नाही शकले, ते काय नष्ट होऊन गेला. हे झालं पेशींद्वारे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजली की असेंद्रिय काही मूलद्रव्य, सेंद्रिय आणि असेंद्रिय मूलद्रव्य होती, यांच्यापासून हळूहळू काय तयार झालं, पेशी तयार झाल्या. मग या पेशींचं पुढे काय झालंय आता आपण ते बघूयात. आता बघा, पृथ्वीवर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बरेच सारे प्राणी आहेत आणि बऱ्याच साऱ्या वनस्पती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे आता आढळून येत आहेत. तेव्हा फक्त पेशी होत्या. आता बघा किती बदल घडलेला आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत किती उत्क्रांती झालेली आहे ते आपण बघतोय. प्राणी, हे प्राणीमध्ये पहिले पोरांनो फक्त सूक्ष्म अमिबा होता, म्हणजे एक पेशी फक्त त्याला आपण म्हणू शकतो. यापासून महाकाय देवमासा तयार झालेला आहे. म्हणजे विचार करा, एक छोटूसा अमिबा आणि आता समुद्रामधला सगळ्यात मोठा प्राणी आपला जो देवमासा, आपण त्याला व्हेल म्हणतो, एवढा मोठा बदल झालाय उत्क्रांतीचा. कसा झालाय, एका दिवसात झाला का रे? अमिबा काढला निकडून डायरेक्ट देवमासा बाहेर, असं झालं का रे? नाही, बराच कालावधी लोटला गेला. यालाच तर आपण म्हणतो ना काय, उत्क्रांती. वनस्पती, आता वनस्पतींमध्ये काय बदल झाले ते बघूया. सुरुवातीला सूक्ष्म क्लोरेला होता. कोणाचा? क्लोरेचाला. कोणाचा रे? क्लोरेचाला. क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाचं झाड तयार झाले. विचार करा, एवढं क्लोरेलाचा पेशी असणार आहे सुरुवातीला स्टार्टिंग फेज मध्ये. त्यानंतर आज वडाचं वृक्ष, वटवृक्ष आपण ज्याला म्हणतो ना, ते आपण ज्यावेळेस महिला परत वटपौर्णिमेला पूजा असते, आपल्या पतिदेवांसाठी ते ठेवतात, पतिदेवांसाठी ते ठेवतात पूजा, झाडाला पूजा घालतात, फेरे मारतात. वटवृक्ष किती मोठे पोरांनो, विचार करा एवढा बदल झाला. सजीव सर्वत्र आढळतात.
हवा, पाणी, जमीन, खडक, ध्रुवांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आता काय झाले, सजीव तयार झालेले आहेत. विचार करा, स्टार्टिंग फेज मध्ये एक पेशी आणि आता सगळीकडे आपला बोलबोला आहे. आपण सोडलंच नाही, हम दो हमारे 400 असं म्हणायला सुरुवात केली आपण, म्हणजे सगळ्यांनी मिळून, प्राणी, वनस्पती सगळ्यांनी मिळून. पुढे उत्क्रांतीचा सिद्धांत तुमच्या शाळेतल्या एक्झाम मध्ये 100.3.4% येणारा टॉपिक आहे हा उत्क्रांतीचा सिद्धांत. काय उत्क्रांतीचा सिद्धांत? पहिला सजीव पदार्थ जीवद्रव्य समुद्रात निर्माण झाला. सगळ्यात आत्ताच्या घडीची मोठी बातमी, पहिला जीवद्रव्य हा समुद्रामध्ये आढळला होता. कुठे ऐकतो रे पोरांनो असं? आपण न्यूज चॅनलला ऐकतो. आचार्य रे दादा अचानक न्यूज चॅनल मध्ये घुसून गेला का? नाही, लक्ष द्या लक्ष द्या. चलो, हा पहिला सजीव पदार्थ कुठे आढळतो? समुद्रामध्ये. नाव काय? जीवद्रव्य. लक्षात ठेवा, कोणाचा द्रव्य? जीवचा द्रव्य. कोणाचा द्रव्य? जीवचा द्रव्य. हळूहळू एकपेशीय सजीवांमध्ये, जे एकपेशीय सजीव होते त्यांच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले. हळूहळू काय होत गेले? बदल झाले त्यांच्यामध्ये. या सर्व बदलांचा कालावधी, हे जे बदल होत होते एकत्र झाले का रे? नाही, याचा कालावधी होता जवळपास 300 कोटी वर्षांचा. विचार करा, 300 कोटी वर्षांचा जो कालावधी लोटला, जेव्हा उत्क्रांती हळूहळू होत गेली आणि आज आपल्याला असंख्य एवढे मोठे बदल बघायला भेटतात. सो हे होतं आपलं विज्ञान भाग 2चं लेक्चर नंबर 2. आय होप सो की तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट आवडली असेल. येणारं पुढचं लेक्चर हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हळूहळू मी खुलणार आहे, कारण पोरांनो सुरुवातीला आहे. आता तुम्ही जरा रिमांड मध्ये या, मग तुम्हाला हळूहळू एंटरटेनमेंटची जादू कशी दाखवतो तेच बघा. परत एकदा एक आठवण करून देतोय, आपली जी बॅच आहे पोरांनो, जिचं नाव आहे समर्पण, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मीडियम सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स 1, सायन्स 2, विज्ञान भाग 1, भाग 2, एक वीक हा पूर्णपणे मराठी मीडियमसाठी आणि एक वीक हा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे प्लीज तुमच्या अजून कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत नक्की आपले व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येकाला आपलं एज्युकेशन प्रोव्हाइड करणं हा मेन उद्देश जो आहे त्याचं सार्थक होईल. तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होणार आहेत. प्लस जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक फिल करता आली तर वेल आहे, तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल, तिथे सर्व नोट्स अवेलेबल होणारच आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आयडीला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.